बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रवक्ते पदावरून रुपाली ठोंबरेंची उचल बांगडी करण्यात आली आहे। हेमलता पाटील, प्रतिभा शिंदेंची आता नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रवक्ते पदावरून अमोल मिटकरी यांची देखील उचल बांगडी झाली आहे आणि त्या जागी सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण राष्ट्रवादीच्या गोटातून पाहतोय। राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे। रुपाली ठोंबरे ज्यांचा वाद खरं तर रुपाली चाकणकरांसोबत सुरू होता तो सर्वश्रुत आहे आणि त्याचमुळे त्यांना नोटीस सुद्धा मिळाली होती आणि आता प्रवक्ते पदावरून त्यांची उचल बांगडी करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर अमोल मिटकरी यांची सुद्धा उचल बांगडी करण्यात आली आहे। सूरज चव्हाण यांची त्यांच्या जागी प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे। आणि आताची महत्त्वाची बातमी आपण राष्ट्रवादीच्या गोटातून पाहतोय। राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रवक्ते पदावरून रुपाली ठोंबरे यांची आता उचल बांगडी करण्यात आली आहे। रुपाली ठोंबरेंना काही दिवसांपूर्वी नोटीस सुद्धा पाठवण्यात आली होती आणि आता त्यांची उचल बांगडी करण्यात आली आहे। त्या जागी हेमलता पाटील, प्रतिभा शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची सुद्धा प्रवक्ते पदावरून उचल बांगडी झाली आहे। त्यांना या पदावरून हटवण्यात आलंय तर सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी राष्ट्रवादीच्या गोटात घडताना दिसत आहेत। खरं तर रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांसोबत वाद होता। त्यास वादग्रस्त विधानं सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी केली होती आणि त्याचवरून त्यांना नोटीस सुद्धा पक्षानं पाठवली होती आणि आता पक्षानं थेट कारवाई केली। रुपाली ठोंबरेंची उचल बांगडी केली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, रुपाली ठोंबरेंची उचल बांगडी आणि त्याचबरोबर अमोल मिटकरी यांची सुद्धा उचल बांगडी, काय घडते राष्ट्रवादीच्या गोटात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे नेते पक्षासाठी अडचणी तयार करतायत, महायुतीमध्ये वादग्रस्त विधानं केली जात आहेत, अशा लोकांना कदाचित संदेश देण्याचा प्रयत्न या प्रवक्त्यांच्या यादीवरनं केल्याचं दिसून येतं। विशेषतः रुपाली चाकणकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणं हे रुपाली ठोंबरे यांना झटका देणार आहे। याचं कारण त्यांना थेट प्रवक्ते यादीतून काढण्यात आलेलं आहे। त्याचवेळी अमोल मिटकरी यांनी सुद्धा महायुतीमधल्याच मित्र पक्षांविषयी अनेक वादग्रस्त विधानं केली। विशेषतः भाजपविषयीची वादग्रस्त विधानं ही चर्चेत झाली होती। यामुळे नव्या प्रवक्ते यादींमध्ये सुद्धा अमोल मिटकरी यांना वगळण्यात आले। या सगळ्या वादग्रस्त नेत्यांच्या ऐवजी नवीन चेहरे आहेत, हेमलता पाटील आहेत, साळवे आहेत, अशा लोकांना आवर्जून संधी दिल्याचं दिसून येतं। कुठे ना कुठेतरी पक्षांच्या मध्ये शिस्तभंग करणे, पक्षाची लाईन न सांभाळणं, अशा लोकांना थेट प्रवक्ता यादीतून काढण्याचा आदेश देऊन पक्षातल्या सगळ्याच नेत्यांना एक सूचक इशारा दिल्याचं देखील म्हटलं जात आहे। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।